तर WM डेव्हिस हे एक अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. या अमेरिकन शास्त्रज्ञाची एक सायकल ऑफ इरोजन ही जी संकल्पना जी आहे याविषयी आपण थोडीशी माहिती बघणार आहोत. तर विल्यम नॉरिस डेव्हिस यांनी 1899 मध्ये सायकल ऑफ इरोजन ही जी संकल्पना जी आहे ती संकल्पना मांडलेली होती. याला सामान्य अपक्षय चक्र संकल्पना सुद्धा म्हटलं जातं. तर हे अपक्षय चक्र वाहणाऱ्या पाण्याद्वारे हे अपक्षय चक्र चालू असतं आणि त्याच्यामधून त्यांनी काही त्रिसूत्री मांडलेले आहे. त्या त्रिसूत्रीच्या आधारे आपण त्याचं स्वरूप पाहणार आहोत. आणि ही जी संकल्पना जी आहे अतिशय महत्त्वाची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. तर WM डेव्हिस यांच्या मताप्रमाणे काय तर भूमी स्वरूपामध्ये काळानुसार किंवा काळानुरूप क्रमबद्ध बदलाचे प्रमुख 3 टप्पे आहेत. ते कोणते आहेत? युवा अवस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. ह्या तिन्ही अवस्थांमधून नदी जात असते आणि या तिन्ही अवस्था ज्या आहेत ह्या भूरूप निर्मिती किंवा भूरूपासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. आता सामान्यपणे अपक्षय चक्राची सुरुवात जेव्हा होते तेव्हा भूभाग अगदी समुद्र सपाटीच्या अनुषंगाने अगदी उचलला जातो आणि जसा भूभाग उचलला जातो नद्या निर्माण होतात आणि अपक्षय प्रक्रिया जी आहे ती सुरू होत असतात. काही काळानंतर भूभागाचे उचलणं जे आहे ते थांबतं, म्हणजे त्या ठिकाणी संचयन होणं हे त्यावेळेला थांबत असतं आणि ज्यामुळे अपक्षय प्रक्रिया जी आहे अधिक त्या ठिकाणी सक्रिय ही झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ती पूर्णपणे थांबलेली. ज्या वेळेला फ्लो येतो, फ्लो साचतो आणि नंतर त्याची जी काही उंची वाढायची जी आहे ती थांबते. अशा पद्धतीने ही प्रक्रिया जी प्रक्रिया होत असते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच अपक्षय प्रक्रिया अधिक सक्रिय होतात. तर काही कालावधीमध्ये जर बघितलं भूभाग स्थिर राहतो आणि नदीच्या खोऱ्यांची क्रमाने निर्मिती होते आणि संपूर्ण क्षेत्र जे आहे तर युवा, प्रौढ आणि वृद्ध अशा अवस्थांमधून हे जात असले आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेवटी समुद्र सपाटीच्या पातळीशी एकरूप असलेलं असं अतिमध्य उताराचा सपाट प्रदेश जो आहे तो सपाट प्रदेश त्या ठिकाणी तयार होत असतो. आता प्रत्येक भूमी स्वरूप जे आहे तेथील भूसंरचना असेल, त्याचबरोबर क्षरण प्रक्रिया असेल, कालावधी असेल, या तिन्हीच्या परिणामामधून ही जी संकल्पना जी आहे ही मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्रिसूत्री काय आहे तर बघा याच्यामध्ये भूसंरचना पहिले, दुसरं क्षरण आहे, क्षरण प्रक्रिया आहे, त्यानंतर तिसरं जे आहे ती कालावधी. म्हणजे कोणताही भूरूप तयार होण्यासाठी ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठल्या गोष्टी आहेत? भूसंरचना आहे, क्षरण आहे आणि कालावधी. म्हणजे क्षरण म्हणजे काय तर क्षरण प्रक्रिया, या जी प्रक्रिया आहे त्याला क्षरण प्रक्रिया म्हणतो आपण. भूसंरचना आहे आणि त्यासाठी लागणारा कालावधी. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या सायकल ऑफ इरोजनसाठी महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग डेव्हिसने एक त्रिसूत्री मांडलेली आहे. डेव्हिसनं कोणती त्रिसूत्री मांडलेली आहे तर मी जे आता सांगितले तुम्हाला, पहिली भूसंरचना किंवा प्रक्रिया आणि कालावधी. आता संरचनेचा जर विचार केला तर शरणचक्राच्या विकासामध्ये जलप्रवाहाची जलनिस्सार व्यवस्था, पात्राची खोली, त्याची रुंदी आणि वाहण्याची दिशा यामध्ये काय होतो बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता खडकांची स्तर रचना, त्यातील जोड, घड्या आणि कठीणपणा यामुळे हे क्षरणचक्र हे प्रभावित होत असतं. उदाहरण जर बघितलं तर प्रस्तरभंग प्रदेशामध्ये जलप्रवाह जे आहेत हे जलप्रवाह ही प्रस्तरभंगानुसार त्या ठिकाणी त्याची दिशा निश्चित करत असतात. त्यानंतर प्रक्रिया म्हणजे काय तर प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये भूपृष्ठाची झीज आणि संरचना करणाऱ्या विविध बाह्यकारक जे आहेत. बाह्यकारक म्हणजे काय? ऊन, वारा, पाऊस, नदी, हिमनदी याचा यांच्यामध्ये समावेश होतो. तर यांच्या एकत्रित कार्याचा विचार क्षरणचक्राच्या प्रक्रियेमध्ये होत असतो. त्यामध्ये पाणी, वारा, बर्फ, गुरुत्वाकर्षण हे मुख्य घटक त्यामध्ये असतात. हवामानानुसार जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विविध क्षरण प्रक्रियेचा ठसा उमटलेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरण जर बघितलं तर नदी व्ही आकाराची दरी निर्माण करते तर हिम नदी जी आहे ती यू आकाराची दरी निर्माण करत असते. व्ही आकार म्हणजे अतिशय तीव्र अशा पद्धतीच्या दरी ज्या आहेत तयार होत असतात. त्याचबरोबर हिम नदी ज्या आहेत साधारणपणे अशा पद्धतीचा यू आकार त्या हिम नद्या तयार करत असतात. मात्र नद्या ज्या आहेत त्या त्यांच्या वाहण्याच्या याच्यानुसार, उंचीनुसार
उंच भागामध्ये, पर्वतीय भागामध्ये अशा ह्या तीव्र आकाराच्या दऱ्या तयार करत असतात। मात्र ज्या हिमनद्या असतात त्या ज्या आहेत अशा यू आकाराच्या थोड्याशा रुंद आणि कमी खोलगट अशा पद्धतीच्या यू आकाराच्या दऱ्या तयार करत असतात। आणि ही एक प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमधून ही